2 सप्टेंबरच्या जी.आर नंतर मराठवाड्यामध्ये 98 प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे 594 अर्जापैकी. खरं तर विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी परिस्थिती असताना बिंडोक असणारा 5वी नापास आंदोलक, बिंडोक असणारा जरांग्या राज्य सरकारवर दबाव टाकून प्रेशर करून कुठतरी राज्य सरकारला वेठीस धरून कुणबी प्रमाणपत्राचा अट्टहास धरला आणि मराठवाड्यामध्ये कुणबी कोणीच नाही. यापूर्वी जेवढे वाटप झालेत हे खरं तर बोगस आहेत. एकनाथ शिंदेच्या आशीर्वादानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आदेशानं दादागिरी करून हे सगळे अधिकाऱ्यांना प्रेशर करून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत. कारण की पूर्ण हाताने खाडाखोड केलेल्या नोंदी होत्या. हाताने खाडाखोड करून बोगस नोंदी मार्फत हे प्रमाणपत्र वाटप झालेत. त्यामुळं मराठवाड्यात कोणीही कुणबी नाही. मराठा समाज कुणबीमध्ये येऊ शकत नाही. परंतु हे फक्त राजकीय ओबीसींची हत्या करण्यासाठीचं मोठं सर्व प्रस्थापितांचं षड्यंत्र आहे. परंतु ते हाणून पाडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आणि आताचं आंदोलन जर तुम्हाला इतक्याच प्रमाणपत्र मिळत असतील ते 100% याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही तारतम्य नाही. आता एकनाथ शिंदेचा दबाव राहिलेला नाही. त्याच्यामुळे नाही आता लाखो लोक एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असते तर लाखो प्रमाणपत्र वाटप झाले असते. परंतु एकनाथ शिंदे नसल्यामुळे आता त्यांचं काही प्रेशराईज चलत नाही. आणि विशेषतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्यामुळं थोडं पारदर्शक असल्यामुळे जे योग्य असतील त्याला मिळाल्या. परंतु माझा त्यांच्यावर सुद्धा विश्वास नाही. कारण की जालन्यामधल्या आणि बीडमधल्या त्या ओरिजिनल बोगस कुणबी प्रमाणपत्र आहेत. जरांगेच्या दबावापोटी बीडमध्ये बजरंग सोनवणे असतील हे जे गुंड प्रवृत्तीचे आमदार खासदार यांच्या दबावापोटी काढलेले कुणबी प्रमाणपत्र येतं याला आम्ही आव्हान देणार आहोत. हे सुद्धा आम्ही रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. पण ज्यावेळेस जरांगे यांनी सरकारवर खापर फोडलं ते असं म्हणतात की अधिकारी जाणून बुजून याला दिरंगाई करतात. त्यानंतर विखे पाटील सुद्धा म्हणतात की त्यांची भूमिका योग्य आहे. हे बघा, बिंडोक असणारा विखे याला मंत्रीच कोणी केलं काय माहित. अक्कल शून्य असणारा माणूस आहे. सत्तेतून पैशातून सत्ता, गुंडगिरी, दादागिरी यांच्या आजोबापासून आजोबा मंत्री, बाप मंत्री, हे मंत्री, पोरग म्हणजे यांचे शेंबडे पोरं सुद्धा मंत्री करण्याचे यांना स्वप्न पडतात. म्हणजे बाकीच्यांनी कोणी नेतृत्व करायचं नाही, सगळं आपल्याकडंच. आणि आजपर्यंत ओबीसीच्या जीवावर निवडून आले जर ओबीसीच्या विरोधात गरळोकत असतील तर येणाऱ्या काळात ओबीसीने यांच्यावर दांडकं काढलं पाहिजे. विधानसभेला मतदान मागायला आल्यावर, लोकसभेला मतदान मागायला आल्यावर यांना दांडक्याने ठोकलं पाहिजे, यांना चपलाने हाणलं पाहिजे. कारण की यांना इथून पुढे ओबीसी यांना मतदान करणार नाही, इथून पुढे यांना बायकॉट करणार. आणि राहिला जरांगेला राज्य सरकारने आता बघून घेतलं पाहिजे. जरांगेने गेल्या अनेक दिवसापासून जरांगेवरले जेवढे गुन्हे आहेत, जरांगेची SIT रद्द झालेली ती सुद्धा लावली पाहिजे. जरांगीच्या मुसक्या आवळण्याचं काम आहे. कारण की जरांगीची मागणीच चुकीची आहे. म्हणजे चुकीच्या मागणीला जर तुम्ही दादागिरी करत असाल तर अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. या ज्या काही घडामोडी घडल्या मुंबई आंदोलनानंतर त्याकडे कसं पाहता तुम्ही? म्हणजे केवळ गाजावाजा झाला असं वाटतं? नक्कीच स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतः चर्चेत राहण्यासाठी आंदोलन केलंय. पण त्याला वाटलं मागच्या एकनाथ शिंदेनी जसं आंदोलनाला आपल्याला बळ दिलं, रसद दिली आणि नंतर सुद्धा अधिकाऱ्यांना प्रेशर करून कुणबी प्रमाणपत्र वाटप केले, त्याप्रमाणे आता राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप होतील. परंतु कुणबी नोंदीच नाहीत. परंतु तुम्हाला त्यामधून कुठून तुम्हाला प्रमाणपत्र वाटप होतील? परंतु फक्त दादागिरी आणि सरकारला प्रेशराईज करायचं. पण राज्य सरकारने आता अशा बिंडोकाच्या नादी लागू नये, अशा यांच्या प्रेशरला घाबरलं नाही पाहिजे आणि कायदा संविधानिक जे पद्धतीने याच्या मुसक्या आवळण्याचं काम करावं. ते म्हणतात की आता यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि राधाकृष्ण विखे यांनी गाव पातळीवरती समिती गठीत करण्याचे आदेश द्यावेत. नक्कीच ती समिती जर हे केली तर दादागिरी करून तुम्ही बोगस कुणबी प्रमाणपत्र काढण्यास ते यशस्वी होतील. परंतु आमची राज्य सरकारला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि ओबीसी, विशेषतः ओबीसींच्या मंत्र्याला आणि ओबीसींच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे यांना सांगणे की उपसमिती हे जे ग्राम समिती, ह्या ग्राम समितीला अधिकार दिले नाही पाहिजे. कारण की यांची गाड्यामध्ये दादागिरी आहे. ते लाखो कुणबी प्रमाणपत्र पुन्हा वाटप करतील आणि ओबीसीचं राहिलं अस्तित्व संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. परंतु ही ग्राम समितीला आमचा विरोध आहे आणि आम्ही आमचा लढा देत राहू. तुम्ही आता मगाशी बोलले की हे जे प्रमाणपत्र वाटप केले हे सुद्धा बोगस आहे, तुम्ही आव्हान देणार? नक्कीच आमच्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी राज्यातील ओबीसीच्या सर्व मंत्र्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी केली पाहिजे की मागच्या 2 वर्षामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. श्वेतपत्रिका निघाल्यावर अनेक अधिकारी घरी जातील आणि ज्यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्र आधारे कुणबी प्रमाणपत्र काढले नोंदीमार्फत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी तात्काळ श्वेतपत्रिका काढावी आणि ओबीसींना न्याय देण्याचं काम करावं. आगामी काळात पुढची भूमिका काय?
आमची हीच भूमिका आहे की गेल्या 2 वर्षामध्ये एकनाथ शिंदेंनी जे बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेत हे सुद्धा रद्द झाले पाहिजे आणि मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध करत नाही, परंतु मराठा समाजाला फक्त बिंडोक जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसींचं राजकीय हत्या करण्यासाठी हे चाललेलं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र आम्हाला हाणून पाडायचं आहे.